नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर कशा आहात सगळेजण? तुमच्याकडे आहे का पाऊस? सांगा. पाऊस खूप आहे बघा आमच्याकडे, खूप म्हणजे एवढं चक्रीवादळ पाऊस तुम्हाला दाखवते. गॅलरीमध्ये सारखंच पुसावं लागतं आहे, तरी मी प्लॅस्टिक बांधलेलं आहे. तरी बघा दिवसभर अजिबात 5 मिनटं पण हे नाही बघा. हे बघा किती पाणी पाणी सगळं बघितलं का? दरवाजा कसं आहे बघा, तरी प्लॅस्टिक पूर्ण बांधलं आहे मी. हे बघा सगळं पूर्ण व्हाईट कलरचं प्लॅस्टिक बांधून घेतलेलं आहे. कपडे मग इथले सगळे बाहेरचे कपडे काढले बघा. सगळं सारखं पाणी येतं आहे, सारखं पाणी आहे, सारखं पुसून काढावं लागतं आहे. आता गेला मोठा मुलगा क्लासला, सकाळी 6:30ला गेला. तो 1:30ला आला, थोडं जेवला, 5 मिनटं आराम केला आणि गेला आता क्लासला. मला झोपून पण जमत नाही दुपारचं, मग त्याची शाळा वगैरे बुडते. तर बघा ही बघा, हिचं बघा काय चाललंय, बघितलं का? हिचं बघा, हिची किती मस्ती चालू आहे. हिची तर मस्ती चालूच असते. ही अजिबात शांत बसत नाही आणि झोपत पण नाही बघा, अजिबात नाही बघा. तर भांडी घासायची दुपारची, ती आता भांडी घासून घेतली एवढी सगळी बघा, जाळीत ठेवलीत, भांडी घासून घेतली. आणि मोठ्या मुलाला खायच्यात पोळ्या. कालपासून 2 दिवस झाले मागे लागले मला पोळ्या खायच्यात, पुरणपोळ्या. तर म्हटलं चला संध्याकाळी मग काय करावं, तर म्हटलं दूध पोळी करावी. मग त्याच्यासाठी डाळ टाकली आहे बघा शिजायला. हे बघा तापला आहे चमचा, हा चिटकायचा. डाळ टाकली शिजायला, तर मग शिजवून ठेवली की म्हटलं संध्याकाळी दूध पोळी, पोळ्यांबरोबर दूध पोळी छान लागते. आणि आज मी केलेलं आळू केलेलं, आळू म्हणजे तेरी, आमच्याकडे तेरी म्हणतात, तेरी. मला पण आता म्हटलं थोडा वेळ झोपणार आहे, पण कसले झोप मिळते, हिची नुसतं तमाशा चालू पोरीचा, अजिबात शांतता नाही काय नाही. तर एक जण आला होता त्या दिवशी लाईव्हला, मला काय म्हणतो, कमेंट्स करतो, आमच्या बायका किती शेतात मरीवर मरतात आणि तू ऐकतं नवऱ्याच्या जीवा बसून खाते घरात. मला पहिली गोष्ट त्याला म्हणायचं आहे, मी नवऱ्याच्या जीवा बसून खाते तर तुझ्या बापाचं काय जातं आहे, किंवा तुझा बोलण्याचा संबंध काय येतो आहे ते सांग. तुझा अधिकार काय बोलायचा, बोलायचं आहे तर माझ्यासमोर येऊन बोल. तुझ्यात दम नाही आहे म्हणून तू त्या अशा गोष्टी करतोस. तुझ्यात दम नसता तर तू तुझ्या बायकोला अशी कामं लावली नसतीस. आणि शेती करणं काहीच हे नाही आहे बरं का. शेती आम्ही पण केली आहे. हां, त्याला म्हणलं शेती, तेव्हा आम्ही एवढी शेती केली, आत्ता आम्ही नाही करत शेती. तेव्हाचे दिवस वेगळे, म्हणजे तेव्हा ती शेती करायला होतं, तेव्हा कंडिशन खूप वाईट होती, आम्ही शेती करत होतो आईवडिलांच्या तिथे बरं का. आता माझ्या आईवडील माझे वडील नाहीत, माझी आई शेती करत नाही. तेव्हा आम्ही खूप म्हणजे खूप शेती केली. माझा नवरा शेतकरी नाही आहे, माझा नवरा शेती करत नाही, तर मी शेती काय करू. आणि तरी पण मी लग्न झाल्यावरती शेती करायची बरं का, आईच्या इकडं शेती करायची लग्न झालं तरी. आणि हा मला शिकवतो आहे, आमच्या बायका अशा करतात. अरे तुझ्या बायका करतात तुझ्यासाठी करतात, त्यांच्या संसारासाठी करतात. कोणाला काय बोलावं, कोणाला काय बोलावं हे कुणाचं कोण बांधील नाही आहे बरं का. पण तू का जळतोस दुसऱ्यांवरती. माझा नवरा मला घरात बसून खायला घालतो आहे, तर तू का जळतोस ते सांग मला पहिलं. तुझी का जळण होते. अरे मग तुझी एवढीच जळण होते ना, मग तू कष्ट कर, तू चांगलं मेहनत कर, कमव आणि तुझ्या बायका पोरांना सुखात ठेव. तू दुसऱ्यांवरती का जळतात. अशी लोक, दुसऱ्यांवरती जळणारी लोकांना आयुष्यात कधीच पुढे जात नाही बघा. माझा नवरा किंवा माझी घरची कोण बोलत नाही, घरी बसते म्हणून. घरी बसून खात नाही आहे, मुलं सांभाळायची, घर संसार सांभाळायचा साधी गोष्ट नाही आहे. 1 महिन्याचं लेकरू माझं होतं तेव्हापासून मी ऊन नाही, पाऊस नाही, थंडी नाही, वारा नाही, अशा लेकराला घेऊन घरात काही कमी गोष्ट लागत नाही. काही जिथं घर आहे तिथं सगळ्या काही गोष्टी लागतात, सगळ्यांना माहीत आहे. हां, सगळ्या गोष्टी लागतात. मी काय कंडिशन काढले, मी कोणत्या प्रसंगातून गेले ते माझं मला माहिती आहे. तुम्ही कोण शिकवणार, तुम्ही कोण सांगणार. तेव्हा माझ्या वेळेला कोण नव्हतं आलं. हां, किंवा कोणाच्या दरवाजात टाकून नव्हती गेली. एका हातात अशी, एका हातात मुलाला घ्यायची, एका हातात भाजीची पिशवी मारायची, अक्षरशः डोळ्यातनं पाणी यायचं माझ्या. हां, माहिती आहे का. पण वेळ माझी तशीच नाही राहिली, वेळ निघून गेली.
लेकरं माझं मोठं झालं, वाऱ्या पावसातनं अशी लेकराला घेऊन जायची, एका हातात दप्तर. तेव्हा मुलगा पण माझा छोटा होता, एका हातात दप्तर खाक केला, हिला एका हातात पकडायची, छत्री पकडायचं, तो मोबाईल त्या मुलाला एका हातात पकडायची, काय काय करायचं हां. आणि अशा ह्याच्यातून कंडिशनमधून मी 2 मुलांना घेऊन आज एवढ्या वर्षात हे केले. का तर माझा नवरा तिकडं कमवतो आहे. माझ्या नवऱ्याला पण म्हटलं, एक मुलगा होता तेव्हा मी जात होते, जॉब करत होते. आता ही मुलीमुळं जॉब करता येत नाही, मुलाला शाळेत सोडायचं, तिथनं आणायचं, सोडायचं, आणायचं, खाणं पिणं, ट्यूशन, हे ते सगळं बाहेरचं काम करून घरचं मुलांचं एवढं जमत नाही. अरे घरी कोणतरी असलं ना करायला तर आपण बिंदास बाहेर पडू शकतो, जॉब करू शकतो, काहीही करू शकतो. आणि जर आपण मुलांना डे केअरला किंवा पाळण्याघरात ठेवलं तर त्याला सांभाळायला जर 5-6 हजार रुपये दिले आणि आपणच आपले 7-8 हजार रुपये जर इन्कम असेल तर फायदाच काय मग तुम्ही कमवून आणि हे करून. हां, मला एवढंच बोलायचं आहे, तुम्हाला जर यायचं आहे, तुम्हाला बोलायचं आहे, तुम्हाला माझे व्हिडिओ नाही करायचे बघायचे, तुम्ही बघू नका, बोलू नका. पण तुम्हाला हे बोलण्याचं किंवा हे करण्याचा अधिकार दिला कुणी? तुझा काय संबंध की नवऱ्याची जीव बसून खाते, हे करते, ते करते, अशा बायका अशा आहेत तशा आहेत. अरे आम्ही काय आहे ना ते आमचं आम्हाला माहिती आहे. समजलं का? आमचा संसार आहे, आम्ही नाती गोती सगळे जपून आहोत, तुमच्यासारखी नाही अशी. आणि प्लस काय मला म्हणतो की तू ये माझ्याकडं, मी तुला सुखात ठेवतो. अरे तुझी काय लायकी? माझा नवरा मला आयतं बसून खातोय, घालतोय, तर मला तुझ्याकडे यायची गरज पण नाही. नसतं घातलं तरी मी माझ्या स्वतःच्या पायावरती ठाम उभी राहिली असती. तुझ्याकडे यायपर्यंत मला गरजच नाही. मी एवढी ही नाही आहे की स्वतः लात मारेल ते पाणी काढण्यातली माझी ही आहे. समजलं का? जात आहे. आणि मी एक शेतकऱ्यांची मुलगी आहे, त्यामुळं कसं जगायचं, काय करायचं आणि कसं काटकसरी करायचं ते चांगलंच मला माहिती आहे. तुझी लायकी असे ना, म्हणजे तुझ्या मनात काय शिजत बघ, तुझी लायकी असे ना तर तू स्वतःच्या बायकोला कष्ट करायला लावतोयस आणि मला म्हणतो माझ्याकडे मी सुखात ठेवतो. हां, याच्यावरूनच बघ तुझी लायकी काय आहे ती. दुसऱ्यांच्या बायकांकडे तुमचे डोळे, कुत्र्यानो. लक्षात ठेव, प्रेम हा ना एकदाच होतो, सारखं सारखं होत नसतं. समजलास का? जीव हा एकाच व्यक्तीवर लागलेला असतो. मग त्यांनी बघू दे, विचारू दे, नको विचारू दे, किंवा काही देऊ दे किंवा नको घेऊ दे, प्रेम हा प्रेम असतो. ती समोरची व्यक्ती जरी दुसऱ्यापाशी गेलेली असली तरी काहीच फरक पडत नाही. आपलं प्रेम खरं आहे नाही आपल्याला माहिती आहे ना, बस. माझा विश्वास आहे माझ्यावरती, माझा दुसरा कोणावरती विश्वास नाही. माझा विश्वास माझ्यावरती आहे पूर्ण. समजलं ना? 1000 ठिकाणी तोंड मारायची तुमच्यासारखी आम्हाला सवय नाही.